नमस्कार. या नवीन व्हिडिओमधून पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. तर पहा, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा CTET 2021च्या तयारीसाठी या व्हिडिओच्या माध्यमातून मराठी भाषेमधील अध्यापनशास्त्र आणि व्याकरण यावर आधारित या पाठीमागील परीक्षेमध्ये विचारले गेलेले एकूण 20 प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. तर सदरचे प्रश्न हे डिसेंबर 2019 मध्ये झालेल्या पेपरमध्ये विचारले गेलेले प्रश्न आहेत आणि या प्रश्नांमधील काही नवीन कन्सेप्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि या कन्सेप्टवरती सुद्धा प्रश्न विचारले जातील. तर यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. प्रत्येक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला प्रत्येक प्रश्नामधून काहीतरी नवीन गोष्टी शिकायला मिळतील. त्याच्यानंतर CTET 2021च्या मराठी भाषेच्या संपूर्ण तयारीसाठी हा चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. का बरेच विद्यार्थी व्हिडिओज पाहतात परंतु चॅनल सबस्क्राईब करत नाहीत. त्याच्यामुळे त्यांना जे काही नवीन व्हिडिओज आपण टाकतो किंवा अपलोड करतो तर ते व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळणार नाहीत. कारण त्या ठिकाणी 5 ते 6 दिवसामध्ये खूप महत्त्वाचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील, ज्याच्यामुळे तुम्हाला या परीक्षेमध्ये निश्चितच फायदा होईल. त्याच्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, बेल आयकॉन प्रेस करून ठेवायची आहे. तर पहिल्या ठिकाणी 20 प्रश्नापैकी तुम्हाला शेवटी किती स्कोर मिळेल तर हे शेवटी तुम्ही सांगायचं आहे. त्यासाठी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तर पहिल्या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, कवडसा म्हणजे काय? व्याकरणाचे पहिले 5 प्रश्न आपण या ठिकाणी आधी पाहणार आहोत. तर सांगायचं आहे, कवडसा याचा अर्थ सूर्यकिरणांची तिरीप, कवड्या, केवडा की कीटकांचा थवा. तर कवडसा म्हणजे सूर्यकिरणांची तिरीप. जे सूर्यकिरणांची तिरीप येते घरामध्ये वगैरे तर त्याला आपण कवडसा पडला असं म्हणतो. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे, पुढील पर्यायापैकी विशेषनाम शोधा. पान, केवडा, रातकिडा, कीटक. तर विशेषनाम आपल्या ठिकाणी शोधायचं आहे. तर यापैकी केवडा हे एक विशेष नाम आहे. पान, रातकिडा आणि कीटक तर हे सामान्य नाम आहेत. केवडा हे विशेष नाम आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न पुढचा आहे, विरळ या शब्दाचा विरुद्धार्थी असे असलेला पर्याय शोधा. म्हणजे विरळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? हलके, दाट, क्वचित, विरस. यापैकी विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. तर विरळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे दाट. कारण हलके, क्वचित आणि विरस हे समानार्थी शब्द आहेत विरळला. प्रश्न पुढचा आहे, ज्या संगणकावर आपण 24 तास अवलंबून राहतो अधोरेखित शब्दाची जात ओळखा. तर संगणकावर या शब्दाची जात आपल्याला सांगायची आहे. विशेषण, नाम, क्रियापद की अव्यय. तर संगणकावर तर हे नाम आहे. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येईल. प्रश्न पुढचा आहे, छटा शब्दाचा समानार्थी असे नसलेला पर्याय शोधा. समानार्थी नसलेला शब्द शोधायचा आहे छटा या शब्दासाठीच. तर छटा म्हणजे या ठिकाणी समानार्थी शब्द नाही झाग. त्याच्यानंतर ढग आणि छाया. परंतु या ठिकाणी चौकशी. तर चौकशी हा शब्द या ठिकाणी छटा या शब्दाला समानार्थी शब्द नाही किंवा आशय नसलेला शब्द आहे. तर पर्याय क्रमांक 3 छटा शब्दाचा समानार्थी आशय नसलेला शब्द चौकशी हा आहे. प्रश्न योग्य पर्याय निवडून प्रश्न क्रमांक 136 ते 150 या प्रश्नांची उत्तरे द्या. आता या ठिकाणी पेडागॉजीवर आधारित 15 प्रश्न या ठिकाणी आहेत. प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला व्याकरणावरती 5 प्रश्न हे विचारले गेलेले आहेत. म्हणजे पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, कविता आणि उतारा याच्यावरती 5 प्रश्न हे तुम्हाला व्याकरणावर आधारित असतात आणि 15 प्रश्न हे पेडागॉजीवर असतात. तर प्रश्न पहिला आहे, भारतीय घटनेच्या 343(2) या कलमानुसार खालीलपैकी काय? हिंदी ही शासकीय भाषा आहे, हिंदी ही सहयोगी शासकीय भाषा आहे, इंग्रजी ही शासकीय भाषा आहे की इंग्रजी ही सहयोगी शासकीय भाषा आहे. तर प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे, भारतीय घटनेच्या 343(2) या कलमानुसार खालीलपैकी इंग्रजी किंवा हिंदी ही कोणती भाषा आहे? तर भारतीय घटनेच्या 343 आणि 2 या कलमानुसार इंग्रजी ही सहयोगी शासकीय भाषा आहे.
पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल आणि 343(1) या कलमानुसार हिंदी ही शासकीय भाषा आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. 343(2) या कलमानुसार इंग्रजी ही सहयोगी शासकीय भाषा आहे. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. प्रश्न पहा पुढचा आहे, खालीलपैकी कोणती बाब ही अभिजात भाषेची मानक नाही? तर पहा अभिजात भाषा हे लक्षात ठेवायचं आहे, पण नवीन कन्सेप्ट आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी सुद्धा या प्रश्नामध्ये सुद्धा भारतीय घटनेच्या 343(2) हे कलम तुम्ही एकदा पाहून घ्यायचं आहे, किंवा आपण त्याच्यामध्ये जे काही नवीन कन्सेप्ट आहेत तर त्याच्यावरती एक स्पेशल असा व्हिडिओ बनवल. तर पहा अभिजात भाषेचे मानक खालीलपैकी कोणतं नाही? भाषेला 1500 ते 2000 वर्षाचा इतिहास व त्या भाषेमध्ये लिखित साहित्य असावे, त्या भाषेमध्ये प्राचीन साहित्य किंवा महाकाव्य लिहिले असावे, भाषा ही घटनेत नमूद केलेली नसावी, भाषेला स्वयंभू लेखन परंपरा असावी आणि त्या भाषेत इतर समुदायाच्या भाषेतून भाषांतर केलेले लिखाण नसावे. म्हणजे या ठिकाणी जे काय अभिजात भाषा असतात, जर एखादी अभिजात भाषा म्हणून तिला दर्जा द्यायचा असेल तर त्या भाषेची काही मानके आहेत किंवा त्या अभिजात भाषेसाठी काही मानके आहेत, म्हणजे तत्व ठरलेले आहेत. तर खालीलपैकी कोणती मानके या ठिकाणी या अभिजात भाषेची नाही हे आपल्याला सांगायचं आहे. तर पहा या ठिकाणी पर्याय क्रमांक जर तुम्ही 3 पाहिला की भाषा ही घटनेत नमूद केलेली नसावी, तर पहा हे या ठिकाणी या अभिजात भाषेचं मानक नाही. तर जे काही मानक आहे ते अशा प्रकारे आहे की भाषा ही घटनेत नमूद केलेली असावी. या ठिकाणी जर असावी हा शब्द असता तर या ठिकाणी हे या अभिजात भाषेचं मानक आहे. आता या ठिकाणी अभिजात भाषेची मानके कोणती आहे? तर पहा भाषेला 1500 ते 2000 वर्षाचा इतिहास आणि त्या भाषेमध्ये लिखित साहित्य असावं. एखाद्या भाषेचा 1500 ते 2000 वर्षांचा इतिहास असायला पाहिजे आणि त्या भाषेमध्ये लिखित साहित्य असायला पाहिजे. त्यानंतर त्या भाषेमध्ये प्राचीन साहित्य आणि महाकाव्य हे लिहिलेली असावीत. त्या भाषेला स्वयंभू लेखन परंपरा असावी, त्या भाषेमधून स्वतः किंवा त्या भाषेचा वापर करून लिहिलेली काही लेखन परंपरा असली पाहिजे आणि त्या भाषेत इतर समुदायाच्या भाषेतून भाषांतर केलेले लिखाण नसलं पाहिजे. तरच या ठिकाणी ती भाषा एक अभिजात भाषा म्हणून त्या भाषेला दर्जा दिला जातो आणि ती भाषा ही घटनेत नमूद केलेली असावी. अशा प्रकारे या ठिकाणी या अभिजात भाषेची ही मानके आहेत. म्हणजे या ठिकाणी दिलेलं आहे की भाषा ही घटनेत नमूद केलेली नसावी, तर हे या ठिकाणी या अभिजात भाषेचं मानक नाही. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर येणार आहे. प्रश्न पहा पुढचा आहे, विद्यार्थ्यांच्या श्रवण क्षमतेचे मूल्यमापन खालील पद्धतीने करावे. श्रवण क्षमतेचं मूल्यमापन खालीलपैकी कोणत्या पद्धतीने करावं हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. तर पहा विद्यार्थ्यांबरोबर संभाषण सराव करणे, विद्यार्थ्यांना गोष्ट सांगणे आणि त्यावर आकलनात्मक प्रश्न विचारणे, विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची संधी देणे, विद्यार्थ्यांना सहलीला नेणे. तथा श्रवण क्षमतेचं मूल्यमापन करण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत आपण या ठिकाणी वापरू? तर या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या श्रवण क्षमतेचं मूल्यमापन म्हणजे विद्यार्थ्यांनी योग्य प्रकारे श्रवण केलं आहे किंवा नाही याचं मूल्यमापन करायचं आहे. तर यासाठी संभाषण करून चालणार नाही, म्हणजे हा पर्याय या ठिकाणी बरोबर असणार नाही. विद्यार्थ्यांना अवांतर वाचन करून सुद्धा श्रवण क्षमतेचं मूल्यमापन होणार नाही आणि विद्यार्थ्याला सहलीला नेऊन सुद्धा या ठिकाणी या श्रवण क्षमतेचं मूल्यमापन होणार नाही. म्हणजे या ठिकाणी डोळे झाकून या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांना गोष्ट सांगणे. सुरुवातीला विद्यार्थ्यांना एखादी गोष्ट सांगायची आहे, कथा सांगायची आहे आणि त्या गोष्टीवर आधारित काही आकलनात्मक प्रश्न, म्हणजे विद्यार्थ्यांनी जे सांगितलं आहे ते त्यांना समजलं आहे किंवा नाही, आकलन झालं आहे की नाही, तर याच्यावरती आधारित काही आकलनात्मक प्रश्न विचारले तर आणि त्या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी बरोबर दिली तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी श्रवण चांगल्या प्रकारे केलं आहे, म्हणजे विद्यार्थ्यांची श्रवण क्षमता विकसित झालेली आहे याचं मूल्यमापन या ठिकाणी आपल्याला करता येणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 या पद्धतीने विद्यार्थ्यांचं श्रवण क्षमतेचं मूल्यमापन करता येईल. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे, वाचनाच्या सुरुवातीच्या काळात शिक्षकाने कोणत्या गोष्टीवरती जास्त भर द्यावा? बाराखडी पाठ करणे, अस्खलितपणे वाचन करणे, अक्षर उच्चार यांच्यामध्ये संबंध विकसित करणे, अचूक वाचन करणे. तर वाचनाचा सुरुवातीचा काळ आहे, तर यासाठी एक शिक्षक म्हणून तुम्ही खालीलपैकी कोणत्या गोष्टीवरती जास्त भर द्याल, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना जे वाचन आहे ते चांगल्या प्रकारे जमेल किंवा त्याची ओळख ही सुरुवातीच्या काळामध्ये चांगल्या प्रकारे होईल. तर या ठिकाणी सुरुवातीच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना अक्षर
जे अक्षर असतात, मुळाक्षरे असतील, तर ते अक्षर आणि त्या मुळाक्षरांचा उच्चार, तर यांच्यामध्ये जो काही संबंध आहे तो संबंध कशा प्रकारे आहे, यांच्यामध्ये जे संबंध आहे ते विकसित करणे याच्यावरती आपल्याला जास्त भर द्यावा लागेल. म्हणजे या ठिकाणी हे जर अ अक्षर आहे तर या अक्षरालाच अ म्हणायचं. म्हणजे अ अक्षराचा उच्चार कशा प्रकारचा आहे, तर अक्षर आणि त्याचा उच्चार यांच्यामध्ये जे संबंध आहे ते विकसित करण्यावरती जास्तीत जास्त भर आपल्याला या ठिकाणी द्यावा लागेल. त्याच्यामुळे विद्यार्थी त्या ठिकाणी जे काही बाराखडे आहेत ते सुद्धा विद्यार्थी चांगल्या प्रकारे लिहितील. त्याच्यानंतर ते अस्खलितपणे वाचन करतील आणि ते अचूक वाचन करतील. परंतु त्याआधी सर्वात महत्त्वाचं म्हणजे अक्षर आणि उच्चार यांच्यामध्ये जे काही संबंध आहे ते विकसित करण्यावरती आपल्याला जास्त भर द्यावा लागेल. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर येईल. त्यानंतर पहा प्रश्न पुढचा आहे, श्रवण आणि वाचन ही टिंबटिंब कौशल्य आहे. तर त्या ठिकाणी श्रवण, वाचन, लेखन आणि भाषण, तर याच्यावरती 100% प्रश्न विचारले जातात. 2-3 परीक्षेमध्ये याच्यावर तुम्ही प्रश्न पाहिलेले असतील. तर पाहता श्रवण आणि वाचन ही टिंबटिंब कौशल्य आहेत. तर पहा ही श्रवण आणि वाचन ही ग्रहणक्षम अशी कौशल्य आहे, ज्याच्यामधून आपण फक्त ज्ञान ग्रहण करतो. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. प्रश्न पुढचा आहे पहा, बाल लेखकांच्या वैचारिक गरजेनुसार शिक्षकांनी त्यांना कशा प्रकारचं उत्तेजन द्यावं. बाल लेखक आहेत आणि त्यांच्या वैचारिक गरजेनुसार शिक्षकांनी त्यांना कशा प्रकारे उत्तेजन दिलं पाहिजे. विद्यार्थ्याने केलेल्या व्याकरणाच्या चुकांबद्दल विस्तृत माहिती देणे, त्याने केलेल्या चांगल्या कामाचं कौतुक करावं आणि त्याने लिहिलेल्या वाक्यांचा संदर्भ द्यावा. विद्यार्थ्याला चुकांकडे लक्ष देण्यास सांगावे. त्याने काम चांगले न केल्यामुळे त्याची वर्गात वर्गवादी करणे. आता या ठिकाणी पहा याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टॅग वर्डचा उपयोग चांगल्या प्रकारे होऊ शकतो. आता या ठिकाणी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टॅग वर्ड संदर्भामध्ये बऱ्याच जणांच्या कमेंट्स येत आहेत की एक स्पेशल असा व्हिडिओ बनवा. तर या निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह टॅग वर्ड संदर्भामध्ये एक स्पेशल असा व्हिडिओ तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. आता या ठिकाणी पहा काय सांगितलेलं आहे की बाल लेखक आहेत आणि त्यांच्या वैचारिक गरजेनुसार शिक्षकाने त्यांना कशा प्रकारे उत्तेजन दिलं पाहिजे. आता या ठिकाणी बाल लेखक आहेत म्हणजे त्यांना पहा आपल्याला पॉझिटिव्ह जे काही उत्तेजन आहे ते पहा द्यायचं आहे. म्हणजे या ठिकाणी आपण त्यांना निगेटिव्ह करू शकत नाही. म्हणजे या ठिकाणी जो काही पर्याय आहे, जे उत्तर आहे ते सुद्धा आपल्याला पॉझिटिव्ह असं शोधावं लागेल. आता या ठिकाणी पहा जर तुम्ही पर्याय क्रमांक 1 पाहिला की चुकांबद्दल विस्तृत माहिती देणे, या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की चुका असतील तर चुका हा निगेटिव्ह असा टॅग वर्ड आहे. लक्षात ठेवायचं आहे निगेटिव्ह टॅग वर्ड आहे. आपल्याला पहा पॉझिटिव्ह टॅग वर्ड असणारा पर्याय शोधायचा आहे. म्हणून हा या ठिकाणी पर्याय येणार नाही. फक्त आता मी जो पूर्ण पर्याय आहे तो सांगत नाही, फक्त तुम्हाला टॅग वर्ड वरून प्रश्न कशा प्रकारे आपल्याला सोडवायचा हे सांगतो. त्याच्यानंतर त्याने केलेल्या कामाचं, चांगल्या कामाचं कौतुक करावं. आता या ठिकाणी चांगल्या कामाचं कौतुक करणं, प्रोत्साहित करणं, तर या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे. म्हणजे या ठिकाणी पहा हा पॉझिटिव्ह आहे. लक्षात ठेवा पॉझिटिव्ह आहे. त्यानेच लिहिलेल्या वाक्याचा संदर्भ द्यावा. म्हणजे त्याने जे काही वाक्य लिहिले असेल त्याला संदर्भ द्यायचा आहे. कशा प्रकारे तू चांगल्या प्रकारे लेखन केलं आहे, म्हणजे त्याला प्रोत्साहन मिळेल, एक त्याचं कौतुक होईल. आता तिसरा पर्याय पहा, विद्यार्थ्याला चुकांकडे लक्ष देण्यास सांगावे. चुकांकडे लक्ष देण्यास सांगावे या ठिकाणी सुद्धा पण निगेटिव्ह आहे. त्याच्यानंतर त्याने काम चांगले न केल्यामुळे त्याची वर्गात वर्गवादी करणे या ठिकाणी सुद्धा पण निगेटिव्ह आहे. म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवा की आपला जो प्रश्न आहे तो पॉझिटिव्ह आहे आणि जो उत्तर आहे ते सुद्धा पॉझिटिव्हच आलं पाहिजे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर येईल. तर अशा प्रकारे आपल्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जे काही टॅग वर्ड्स आहेत त्याचा संदर्भ लक्षात घेऊन आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागतं. तर या संदर्भात तुम्हाला स्पेशल असा जे काही टॅग वर्ड्स असतात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, तर हे तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे, भाषा संपादन आणि भाषा शिक्षण यामध्ये कोणता मूलभूत फरक आहे. ओघ आणि अचूकता, भाषेला वाव देण्याचा स्तर, अचूकता आणि बोलण्याची गती आणि उच्चार शिकण्यास. तर या ठिकाणी प्रश्न असा आहे की भाषा संपादन म्हणजे अर्जन आणि भाषा शिक्षण, तर यामध्ये मूलभूत फरक कोणता आहे. तर या ठिकाणी भाषा संपादन म्हणजे अर्जन करणे. सुरुवातीच्या काळामध्ये जे बाळ जन्माला येतं तर त्याला ती भाषा संपादन करण्याची जी क्षमता असते तर ती जन्मतःच असते आणि त्याच्यानंतर भाषा संपादन केल्यानंतर भाषा शिक्षण दिलं जातं. आता याच्यामध्ये जो काही मूलभूत फरक असतो तर तो असतो भाषेला वाव देण्याचा स्तर. आता या ठिकाणी भाषा संपादनामध्ये प्रत्येक जे मुलं असतं
तर त्याला एक जी वाव आहे तर त्या भाषेला वाव मिळेलच असं सांगता येत नाही, कारण घरातील वातावरण, जे आजूबाजूचं वातावरण, समाजातील वातावरण, तर या सर्व गोष्टीचा या भाषा संपादनावरती परिणाम होत असतो. म्हणजे या ठिकाणी भाषेला वाव देण्याचा स्तर म्हणजे भाषा शिक्षणामध्ये भाषेला वाव देण्याचा चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रयत्न केला जातो, परंतु भाषा संपादनामध्ये तेवढा प्रयत्न होईलच असं नाही. आणि या ठिकाणी भाषेला वाव देण्याचा स्तर तर हा या ठिकाणी भाषा संपादन आणि भाषा शिक्षण यामधील मूलभूत फरक आपल्याला सांगता येतो. प्रश्न पुढचा आहे स्रोत भाषा म्हणून मातृभाषेचा वापर करण्यासंबंधी कोणते विधान अचूक नाही म्हणजे योग्य नाही? ते विद्यार्थ्यांना विचार करण्यास आणि संपर्क साधण्यास मदत करते. ते विद्यार्थ्यांना भाषेचा अर्थ समजण्याच्या दृष्टीने सकारात्मक भूमिका बजावते. ती मोठ्या प्रमाणावर अध्यापनशास्त्रीय अवकाश खुला करते आणि ती दुसऱ्या भाषेकडे दुर्लक्ष करण्यास मदत करते. आता या ठिकाणी सुद्धा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह तुम्ही विचार करून या प्रश्नाचं उत्तर 100% या ठिकाणी तुम्हाला देता येईल. स्रोत भाषा म्हणून मातृभाषेचा वापर करण्यासंबंधी कोणते विधान अचूक नाही? एखादी स्रोत भाषा आहे, त्या स्रोत भाषेचा आपल्याला मातृभाषा म्हणून वापर करायचा आहे. अचूक नाही म्हणजे बरोबर नाही हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. तर या ठिकाणी पहिलं विधान की ती विद्यार्थ्यांना विचार करण्यास आणि संपर्क साधण्यास मदत करते. एखादी मातृभाषेचा वापर आपण करत असो तर कोणतीही मातृभाषा असो तर ती विद्यार्थ्यांना विचार करण्यास आणि संपर्क साधण्यास मदत करते, कारण ती त्याची मातृभाषा असते, ती त्याच्या जवळची असते. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे या ठिकाणी बरोबर आहे. मातृभाषेसंदर्भात हे बरोबर आहे. त्याच्यानंतर ती विद्यार्थ्यांना भाषेचा अर्थ समजण्याच्या दृष्टीने सकारात्मक भूमिका बजावते. तर या ठिकाणी सकारात्मक भूमिका बजावते. विद्यार्थ्यांना त्या भाषेचा अर्थ समजण्याच्या दृष्टीने ती एक सकारात्मक भूमिका बजावते आणि ती मोठ्या प्रमाणावर अध्यापनशास्त्रीय अवकाश खुले करते. तर जे काही मातृभाषा असते तर त्या मातृभाषेतून कोणतेही शिक्षण आपण घेतलं तर त्याच्यामुळे एक अध्यापनशास्त्रीय एक अवकाश एक खुला करते. एक मोठ्या प्रमाणात ज्या काही संधी आहेत तर त्या या मातृभाषेतून शिक्षणामुळे मिळतात. म्हणजे हे सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे. परंतु या ठिकाणी जर चौथा पर्याय पाहिला की ती दुसऱ्या भाषेकडे दुर्लक्ष करण्यास मदत करते. कोणतीही मातृभाषा घ्या, आपली मराठी घ्या किंवा हिंदी घ्या किंवा इंग्रजी घ्या, तर ती दुसऱ्या भाषा शिकण्यामध्ये कोणताही अडथळा आणत नाही किंवा त्या भाषेकडे दुर्लक्ष करत नाही. आपण जरी मराठी भाषेतून शिक्षण घेतलं असलं तरी सुद्धा आपल्याला इंग्रजी भाषा येते, समजते, बोलता येते. म्हणजे या ठिकाणी जी मातृभाषा असते म्हणजे एखादी स्रोत भाषा असेल तर ती स्रोत भाषेचा आपण मातृभाषा म्हणून वापर केला तर त्याच्यामुळे ती भाषा दुसऱ्या भाषेकडे दुर्लक्ष करत नाही. या ठिकाणी दुर्लक्ष करणं हे सुद्धा या ठिकाणी एक निगेटिव्ह टॅग वर्ड आहे निगेटिव्ह, आणि बाकी सगळे पॉझिटिव्ह आहेत. आणि या प्रश्नामधून आपल्याला निगेटिव्ह विचारलेलं आहे की स्रोत भाषा म्हणून मातृभाषेचा वापर करण्यासंबंधी कोणते विधान अचूक नाही? अचूक नाही म्हणजे योग्य नाही, योग्य नसणे म्हणजे निगेटिव्ह टॅग वर्ड्स ने प्रश्न हा विचारलेला आहे आणि त्यासाठी आपल्याला पर्याय सुद्धा निगेटिव्ह असलेलाच द्यायचा आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर येईल. प्रश्न पुढचा आहे प्राथमिक स्तरावरती विद्यार्थ्यांचा भाषा विकास होण्याच्या दृष्टीने सर्वात महत्वाची गोष्ट कोणती? प्राथमिक स्तर आहे, त्या प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांचा भाषा विकास करायचा आहे आणि त्या दृष्टीने सर्वात महत्वाची खालीलपैकी गोष्ट कोणती? व्याकरणाचं ज्ञान, भाषा समृद्ध सभोवतालचे वातावरण, भाषा पाठ्यपुस्तकी, विद्यार्थी मूल्यमापन. तर प्राथमिक स्तर आहे आणि प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांच्या भाषेचा विकास करायचा असेल तर त्यासाठी भाषा समृद्ध असं सभोवतालचं वातावरण आपल्याला तयार करावं लागेल किंवा भाषेने समृद्ध असं जे सभोवतालचं वातावरण आहे तर ही सर्वात महत्वाची अशी गोष्ट ही प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या भाषा विकासामध्ये असते. म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येणार आहे. प्रश्न पुढचा आहे संचयिका. पोर्टफोलिओ हे टिंबटिंबचे उदाहरण आहे. पोर्टफोलिओ म्हणजे संचयिका. स्वयं मूल्यमापन, शिक्षकाकडून मूल्यमापन, स्वयं तसेच शिक्षकाकडून मूल्यमापन, माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मूल्यमापन. संचयिका तर संचयिका किंवा पोर्टफोलिओ हे अशा प्रकारचं एक पुस्तिका असते ज्याच्यामध्ये विद्यार्थी स्वतःचं मूल्यमापन स्वतः करू शकतो, म्हणजे स्वयंमूल्यमापन करता येतं आणि शिक्षक सुद्धा विद्यार्थ्यांचं त्याच्यामध्ये मूल्यमापन करतात. दैनंदिन ज्या काही नोंदी असतात, वर्तन नोंदी आहेत तर त्या संचयिकेमध्ये केल्या जातात आणि त्याच्यामुळं त्या संचयिकेमधून विद्यार्थ्यांचं जे काही प्रगती आहे, वार्षिक प्रगती म्हणा, त्याच्या शैक्षणिक प्रगती संदर्भात जी संपूर्ण माहिती आहे तर त्या संचयिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे या ठिकाणी ज्या काही संचयिका आहेत त्या स्वयं तसेच शिक्षकाकडून मूल्यमापनाचे एक प्रकारचं उदाहरण आहे. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. प्रश्न पुढचा आहे शब्दकोडे टिंबटिंब वाढविण्यास मदत करते.
श्रवण कौशल्य, लेखन कौशल्य, शब्दसंग्रह की शब्दाचा अर्थ, जे शब्दकोडे आपण सोडवतो किंवा विद्यार्थी सोडवतात, जर अशा प्रकारचे शब्दकोडे आपण विद्यार्थ्यांना सोडवण्यास दिले तर त्याच्यामधून खालीलपैकी काय वाढण्यास मदत होते? तर पहा, जे शब्दकोडे असतात त्या शब्दकोड्यामधून शब्दसंग्रह मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत होते. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. प्रश्न पुढचा आहे पहा, संभाषण कौशल्याचे मूल्यांकन करताना खालीलपैकी कोणत्या बाबीची गरज नसते? तर त्या ठिकाणी गरज नसते, निगेटिव्ह पर्याय आपल्याला शोधायचा आहे. संभाषण कौशल्याचं मूल्यांकन करायचं आहे तर त्यासाठी खालीलपैकी कोणत्या गोष्टीची गरज नसते? शब्दोच्चार, आवाज. आता पहा, संभाषण कौशल्य आहे तर त्याच्यामध्ये शब्दोच्चार आणि आवाज. तर ही जी काही गोष्ट आहे ह्या गोष्टीची किंवा बाबीची आपल्याला गरज असते. कारण पहा, शब्दोच्चार किंवा आवाज याचं आपण मूल्यांकन केलं नाही तर आपल्याला संभाषण समज नाही किंवा संभाषण कौशल्याचं मूल्यांकन आपल्याला करता येणार नाही. अचूक शब्द संदर्भासहित योग्य जागी वापरणे. अचूक शब्द आहे तर तो संदर्भासहित योग्य जागी वापरणं, तर हे सुद्धा एक संभाषणाचं कौशल्य आहे. शब्दकोश व अर्थरूप कोश यांचा वापर करणं. तर पहा, शब्दकोश आणि अर्थरूप कोश तर यांचा वापर या संभाषण कौशल्यामध्ये करण्याची आवश्यकता नसते. आणि बोलण्यातील स्पष्टता. तर पहा, संभाषण कौशल्यामध्ये बोलण्याची स्पष्टता खूप महत्वाची बाब आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी या बाबीची गरज नसते. शब्दकोश आणि अर्थरूप कोश. संभाषण कौशल्यासाठी शब्दकोशामध्ये किंवा अर्थरूप कोशामध्ये एखाद्या शब्दाचा अर्थ पाहण्याची काहीही आवश्यकता नसते. म्हणजे या ठिकाणी ही बाब महत्वाची नसते किंवा गरजेची नसते. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर येणार आहे. प्रश्न पुढचा आहे पहा, शब्द आणि उच्चार यांच्या सहयोगाने वाचन करण्यास शिकवणे या टिंबटिंब पद्धती असे म्हणतात. प्रत्यक्ष पद्धती, उच्चार पद्धती, संपूर्ण भाषा की खंडित भाषा. म्हणजे या ठिकाणी शब्द आणि उच्चार यांच्या सहयोगाने वाचन करण्यास शिकवण्याची खालीलपैकी कोणती पद्धती आहे? म्हणजे या ठिकाणी शब्द पाहायचा, त्याचा उच्चार करायचा आणि या दोन्हींच्या सहयोगाने विद्यार्थ्यांना वाचन करण्यास शिकवण्याची पद्धती असते त्याला उच्चार पद्धती असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. या प्रश्नामध्येच याचं उत्तर दडलेलं आहे. कारण पहा, शब्द आणि उच्चार याशिवाय विद्यार्थ्यांना वाचताच येणार नाही, त्याला उच्चार पद्धती असं म्हटलं जातं. प्रश्न पहा पुढचा आहे, पाठ्यपुस्तकापलीकडे जाणे म्हणजे खालीलपैकी काय? तर पहा, पाठ्यपुस्तकापलीकडे जाणे म्हणजे खालीलपैकी काय? पाठ्यपुस्तकाखेरीज जास्तीचं अध्यापन साहित्य पुरवणे, पाठ्यपुस्तकाकडे दुर्लक्ष करणे आणि इतर मजकुराकडे लक्ष देणे, पाठ्यपुस्तक केंद्रित ज्ञान देणे, पाठ्यपुस्तकाखेरीज इतर गोष्टीकडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांवर जास्त भार न टाकणे. तर आता या ठिकाणी पाठ्यपुस्तकापलीकडे जाणं म्हणजे खालीलपैकी काय? तर पहा, NCF 2005 याच्यामधील पहा, हे महत्वाचं असं तत्व आहे की त्याच्यामध्ये पाठ्यपुस्तकापलीकडे ज्ञान दिलं पाहिजे किंवा गेलं पाहिजे अशा प्रकारचे एक तत्व आहे. आता या ठिकाणी पाठ्यपुस्तकापलीकडे जाणं याचा अर्थ काय की पाठ्यपुस्तकाखेरीज म्हणजे पाठ्यपुस्तक सुद्धा आपल्याला या ठिकाणी शिकवायचं आहे. पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा जे काही अभ्यासक्रम आहे तो आपल्याला पूर्ण करावा लागणार आहे. परंतु पाठ्यपुस्तकाखेरीज त्याच्या व्यतिरिक्त जास्तीचं अध्यापन साहित्य हे विद्यार्थ्यांना पुरवायचं आहे आणि त्याच्यामधून जास्तीत जास्त विद्यार्थी ज्ञान घेणार आहेत. म्हणजे या ठिकाणी पाठ्यपुस्तकापलीकडे जाणं याला म्हणायचं. पाठ्यपुस्तकाखेरीज जास्तीचं अध्यापन साहित्य पुरवणं. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. प्रश्न पुढचा आहे पहा, इयत्ता 3च्या विद्यार्थ्यांना शिक्षक पाकिटे बनविण्यास सांगतात. इयत्ता 3चे विद्यार्थी आहेत आणि त्यांना शिक्षक पाकिटे बनवण्यास सांगतात. विद्यार्थी त्या सूचनांचे पालन करतात. भाषा वर्गातील या कृतीने विद्यार्थ्यांना यासाठी मदत होईल. खालीलपैकी कशाला या कृतीने मदत होणार आहे? एक कृती या ठिकाणी दिलेली आहे शिक्षकांनी की इयत्ता 3च्या विद्यार्थ्यांना शिक्षक काय करत आहेत? पाकिटे बनवण्यास सांगतायत आणि त्या सूचनाचं विद्यार्थी पालन करतात. विद्यार्थी पाकिट बनवतात. लेखन कौशल्य वाढविणे, संभाषण कौशल्य वाढविणे, श्रवण कौशल्य वाढविणे की सर्जनशीलता वाढवणे. आता या ठिकाणी हा जो प्रश्न आहे तो तुम्हाला मी स्वयं अध्ययनासाठी देतो. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न तुम्हाला पहिल्यांदा मी सोडवून सांगेल कशा प्रकारे याचं उत्तर येणार आहे किंवा उत्तर याचं काय असेल, तर हे तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे.
तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण 15 अध्यापन शास्त्रावर आधारित प्रश्न, एक प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे आणि 5 हे व्याकरणावर आधारित प्रश्न या ठिकाणी आपण पाहिले आहेत. तर पहा, अशा प्रकारे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिसेंबर 2019 पेपर 1 मधील महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी सोडवून पाहिले आहेत. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच प्रकारचे मराठी अध्यापनशास्त्र आणि व्याकरण यावर आधारित आणि मराठी भाषेच्या संपूर्ण तयारीसाठी हा चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमधून, तोपर्यंत धन्यवाद.